आपल्या महाराष्ट्रात पांडवांच्या नावाने बऱ्याच कहाण्या आणि किस्से आहेत। असाच एक किस्सा नाशिकमधल्या पांडव लेण्यांबद्दल सुद्धा आहे। आता वेळ होती लेणी बघायची। एकूण 24 बौद्ध लेण्या इथं आहेत। तर ह्या लेण्यांची स्टोरी अशी आहे की इसवी सन पूर्व 200 मध्ये हीनयान काळात ह्या लेणी खोदल्या गेल्या। कोवळ्या सूर्याची किरणं लेण्यांवर पडून अजूनच सुंदर दिसत होत्या। हे आहे चैत्यगृह, ज्यात स्तूप आहे। बाहेरचं सर्व कोरीव काम बघून कलाकारांना मनोमन धन्यवाद दिले। चैत्यगृहाच्या पुढेच आपल्याला मोठा विहार बघायला मिळतो, जे त्या काळी बौद्ध भिक्षूंचं राहायचं ठिकाण होतं। इथं जागोजागी आपल्याला त्या काळातील पाण्याची सोय सुद्धा बघायला मिळते। आता मूळ मुद्द्याकडे येऊ। ह्या लेण्यांचं नाव पांडव लेणी नसून त्रिरश्मी लेणी असं आहे। तर झालंय असं, पूर्वी लेण्यांना पुंडरू असं म्हणायचे। ते ह्यासाठी कारण लेण्यांमध्ये राहणारे बौद्ध भिक्षू पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचे आणि त्याला पाली भाषेत पुंडरू हा शब्द होता। पंढरूचं पुढं पांडू झालं आणि पुढे पांडव, आणि हेच नाव भारतातील प्रत्येक गुहेसाठी वापरलं जातं। आम्ही त्या काळातील पाटाचे खेळ आणि इतर सुंदर कोरलेल्या लेणी बघत बघत लेणी क्रमांक 1 पर्यंत गेलो। सर्व लेणी बघितल्यावर हे सर्व त्या काळी कसं कोरलं असेल असा प्रश्न मनात सारखा येत होता। तर आता तुम्हाला या लेण्यांबद्दल माहिती मिळालीच असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून शेअर करा।